महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरून राज्यामध्ये एकच रणकंदन सुरू झालं। वाशिममधील सभेमध्ये प्रचार सभेत योगी आदित्यनाथ यांनी हा नारा दिला होता आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर महाराष्ट्रामधील पहिल्या सभेत एक है तो सेफ है असा नारा दिलेला होता। जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी असे नारे देण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला होता। तर महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी देखील बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध केला होता। आता याच घोषणेवरून पंकजा मुंडेंनी देखील भाजपला घरचा आहेर दिला। भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी बटेंगे तो कटेंगे या योगींच्या घोषणेपासून स्वतः वेगळं केल्याचं दिसून आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने त्यांनी नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांनी बटेंगे तो कटेंगे घोषणेबद्दल काहीशी नापसंती व्यक्त केली। त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूया। तर बटेंगे तो कटेंगे अशा नाऱ्याची महाराष्ट्रामध्ये गरज नाही। आम्ही अशा नाऱ्यांचं समर्थन करू शकत नाही। विकास हाच मुख्य मुद्दा असल्याचं माझं मत आहे आणि या पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला आपलं मानणं हे नेत्याचं कर्तव्य आहे। महाराष्ट्रामध्ये असे विषय आणणं योग्य नाही। उत्तर प्रदेशात राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे योगींच्या वक्तव्याचा जो अर्थ आज काढण्यात येतोय कदाचित तो नसेलही। तर पंकजा मुंडेंनी आपल्या मुलाखतीत काय म्हटलं होतं हे आत्ताच आपण पाहिलं। मात्र मुलाखतीमध्ये दिलेल्या भूमिकेवरती प्रश्न विचारला असता त्यांनी घुमजाव केलं। पंकजा मुंडेंनी आता यावरती काय म्हटलंय तेही पाहूया। मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही। कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे। मी बोलले का कुठे काही? आता त्यांनी प्रत्येकाने काय केलंय त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही आणि माझा मुद्दा विकासाचा आहे। त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उगीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे। पंकजा मुंडेंनी जरी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलेलं असलं तरी देखील नितीन गडकरींनी या घोषणेचं तितकं समर्थन केलं नव्हतं। नुकतीच गडकरींची बटेंगे तो कटेंगे बाबत भूमिका समोर आली होती। निवडणुकीमध्ये आपापल्या पद्धतीनं घोषणा दिल्या जातात असं त्यांनी म्हटलं होतं। गडकरींनी नेमकं काय म्हटलं त्यावर एक नजर। तर महायुतीचा घटक असलेल्या अजित पवारांनी देखील योगींची बटेंगे तो कटेंगे ही घोषणा केलेली आहे। या संदर्भातलं वृत्त पाहण्याआधी गडकरींची नेमकी भूमिका काय ते आधी जाणून घेऊयात। निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकाची प्रचाराची एक पद्धत असते आणि त्यातून या घोषणा दिल्या जात असाव्यात। मी मात्र याकडे संघाच्या हिंदुत्वाच्या व्याख्येतून बघतो। ही व्याख्या सर्व भारतीयांना समाविष्ट करून घेणारी आहे। यात जात धर्म पंथ भेदाला स्थान नाही। तर गडकरींचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहिलं। मात्र महायुतीचा घटक असलेल्या अजित पवारांनी ही योगींची बटेंगे तो कटेंगे घोषणा फारशी त्यांना भावली नसल्याचं कायम दर्शवून दिलं। कारण अजित पवारांनी देखील या घोषणेचं समर्थन करणं टाळलं। तर अजित पवारांची ही प्रतिक्रिया जाणून घेऊयात। त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं तर त्यांनी नेमकं काय म्हटलेलं त्यावरती आपण यावेळेला नजर टाकतो। तर बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणा उत्तर प्रदेशात चालत असतील मात्र महाराष्ट्रात अशा गोष्टी चालत नाही। महाराष्ट्र हा साधू संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे। त्यांची शिकवण आमच्या रक्तात आहे। आम्ही त्यांच्याच मार्गावरती जाणार आहोत। आम्ही मुस्लिमांच्या भावनांना ठेच लागू देणार नाही। तर बटेंगे तो कटेंगे या घोषणेबाबत जरी महायुतीमध्येच वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी देखील हा नारा नेमका केंद्रस्थानी कसा आला याची उत्पत्ती कशी झाली हेही आपण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर या घोषणेचा उगम कुठून झाला अगदी थोडक्यात त्या संदर्भातली देखील माहिती घेऊयात। तर बटेंगे तो कटेंगे केंद्रस्थानी का आलं? बांगलादेशामधील हिंसाचारानंतर आग्र्यामध्ये योगी आदित्यनाथांकडून बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला गेला। त्यानंतर बांगलादेशात शेख हसीनांचं सरकार गेल्यानंतर अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष केल्याचा त्यासाठीचा संदर्भ आहे। विजयादशमी उत्सवामध्ये मोहन भागवतांकडून असंघटित आणि कमकुवत असाल तर संकटामध्ये याल
याचा संदेश दिला गेला. तर पंतप्रधान मोदींकडून धुळ्यामधील सभेत एक है तो सेफ हैची घोषणा केली गेली. तर महाराष्ट्रामध्ये योगींकडून घोषणेचा पुनरुच्चार केल्यानंतर प्रचारामध्ये बटेंगे तो कटेंगेचा मुद्दा केंद्रस्थानी आला महाराष्ट्रात. तर निवडणुकीची धामधूम असल्यानं वेगवेगळे नारे आणि वेगवेगळ्या घोषणा देण्यात येतात. बटेंगे तो कटेंगे हा नारा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये किती चमत्कार घडवेल हे निकाल लागल्यानंतरच कळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.